अनेक ज्योतिषांनी प्रयत्न केले, पण आजपर्यंत एकाही ज्योतिषाला लॉ प्रोबॅबिलिटीच्या वर जाता आलेलं नाही. मी फक्त एक मिनिट घेऊन हा खुलासा करून टाकतो. कोणतंही शास्त्र सुरू होतं जिथून लॉ प्रोबॅबिलिटी संपते. लॉ प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? एका बाईला सांगितलं तुला मुलगा होणार, मुलगी होणार, मला काहीच माहिती नाही, पण मी जर 1000 बायकांचं भाकीत केलं की तुला मुलगा होणार, 500 स्त्रियांना मुलगा होतो, त्यांना असं वाटतं मी सांगितलेलं भविष्य खरं ठरलं, माझी प्रसिद्धी होते, ज्योतिषाकडे माणसं येतात. ही आहे लॉ प्रोबॅबिलिटी. 30% ते 70% ही फ्लक्च्युएट होत असते, आणि 30% ते 70% पर्यंत ही फ्लक्च्युएट होते. याच्या पलीकडे जर सांगितलं जात असेल भाकेत, तर त्याला शास्त्र म्हणतात, आणि शास्त्र म्हणून या विषयाचा अभ्यास होऊ शकतो. म्हणजे 50% वेळेला राम भरोसे इंदू भाटे. दीक्षितजी काय सांगाल याच्याबद्दल? म्हणजे हा स्टॅटिस्टिक्सचा मुद्दा आहे. ह्याच्यात जसं हे दोन्ही ग्रे एरिया आहे, म्हणजे काय सिद्ध होऊ शकतं आणि काय सिद्ध होऊ शकत नाही. अनेकदा अशा गोष्टी आयुष्यात दिसतात की योगायोगाने घडतात. नरसिंहरावांसारखे, आम्ही राजकीय भाषेत बोलतो, आमचा विषय तो असतो की बाजूला पडलेला माणूस एकदम पंतप्रधान होतो, आणि अगदी मनसोक्त कष्ट घेणारे शरद पवारांसारखे आपले प्रयत्नपूर्वक, ज्याला आपण प्रयत्नवाद म्हणतो, तो आचरणारे लोक हे पंतप्रधानपदापासून दूर राहतात. आता ह्याच्या मागचे कारण काय हे शोधण्याची उत्सुकता अनेकांना असते. तर अनेकांना असं वाटतं की अशा काही शक्ती आहेत, शक्ती म्हणण्यापेक्षा माहीत नसलेल्या गोष्टी आहेत की ज्यांचा परिणाम कुठेतरी काहीतरी होतो आणि रिझल्ट एकदम बदलतो. आता याच्यावरनं जेव्हा श्याम मानव म्हणाले तसं एक्सप्लॉयटेशन होतं, तेव्हा त्याच्यावर कोणीतरी अंकुश ठेवला पाहिजे. प्रयत्नाला पण स्थान आहे हे कुठेतरी ठासून सांगितलं गेलं पाहिजे. वादाचा मुद्दा तो आहे. आजभाई सर, इतके वर्ष तुम्ही समाजात वेगवेगळ्या स्तरात फिरतात, याच्यामध्ये श्रद्धेचा भाग किती असतो का बराचसा अंधश्रद्धेचाच भाग असतो? याच्यामध्ये बराच वेळा अंधश्रद्धेचा भाग असतो, आणि मला असं वाटतं की बेसिकली याच्यामध्ये एक असं आहे की माणूस जेव्हा अडचणीत असतो, त्या निवडणुका आल्या की सगळे राजकीय पक्षाचे नेते सगळे देवदेव धर्म करायला लागतात, वेगवेगळ्या बुवांच्याकडे भागात जातात. तरुण मुलगा प्रेमात पडला की लगेच भविष्य वाचायला सुरुवात करतो तो. तर हे जे आहे ह्याच्यामध्ये बेसिकली असं आहे की माणसामध्ये जी रॅशनॅलिटी असायला पाहिजे, शास्त्रशुद्ध विचार करण्याची जी काही ही असते ती मुळामध्ये नसल्यामुळे, मग ते सायंटिस्टमध्ये पण नसते अनेक वेळेला, किंवा मोठ्या मोठ्या डॉक्टर्समध्ये नसते, याच्यामध्ये नसते. ही एक वेगळी ही पद्धती आहे जी तुमच्यावर नीट संस्कार झालेले असतील, नीट तुम्ही अॅनलाइज करू लागलात रॅशनॅलिटी काय आहे म्हणून, तर तुम्हाला या गोष्टी कळू शकतात. नाहीतर काय होतं की उदाहरण मी तुम्हाला म्हणतो की गावाच्या बाहेर असलेले मरी आहे किंवा म्हसोबाचा दगड जो असतो, तिथून लोक कोंबड्या कापतात, बकरे कापतात, त्याच्या विरोधामध्ये नाना पाटलांनी मोठी मोहीम हाती घेतली होती, आणि ते ज्या गावात जायचे त्या गावातल्या त्या म्हसोबाला लाथ मारायची. एका गावातल्या लोकांनी सांगितलं की आमच्या गावात तुम्ही असं काही करू नका. कारण काय म्हणले की